नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण साकत तालुका परांडा जिल्हा धाराशिव या ठिकाणी प्लॉट व्हिजिटसाठी आलेलो आहोत. ही जी बाग दिसते ती धर्मा जानराव या शेतकऱ्याची बाग आहे. आपण या बागेच्या छटणीचा व्हिडिओ टाकला होता 4 महिन्यापूर्वी. जवळपास 1700 झाड आहेत या बागेमध्ये आणि 1,20,000 ह्याच्यामध्ये फोम लागलेले आहेत. आता हा माल आणखी 15 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येईल. तर फोम लावलेले साधारण 25 दिवस झालेले आहेत. आता फोम लावल्यानंतर जे व्यवस्थापन असतं पेरू बागेमध्ये ते कसं करायचं याच्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. आता आपल्याकडं हे शेतकरी मित्र आपल्या प्लॉट व्हिजिटसाठी आलेले होते. तसं ह्यांनी सुद्धा म्हणजे पेरू बागेची लागवड केलेली, सदाबहारची रोपं यांनी लावलेली आहेत. ह्यांना एक डेमो दिला होता मी. सदाबहारच्या त्यांच्या बागेमध्ये आपण जी देतोय तैवान पिंक पेरूची रोपं, ती रोपं त्याच्याबरोबर दिली होती. तर आता जवळपास 1 वर्ष आपल्या बागेला झालेलं आहे. मी जी दिलेली रोपं होती, आपण तैवान पिंक आणि सदाबहार एकच आहे असं सांगत होतो. आता काय फरक आहे का त्याच्यामध्ये? काहीच नाही. सगळे सारखेच आहेत. सगळं सेमच आहे. काहीच म्हणजे बदल नाही. तैवान पिंक आणि सदाबहार एकच एकच आहे. तर अशा पद्धतीनं म्हणजे शेतकऱ्यांची सुद्धा फसवणूक झाली नाही पाहिजे. म्हणजे आपण जे काम करतोय, जे आहे ही सत्यता शेतकरी मित्रापर्यंत पोहोचली पाहिजे. हा आपला जो मूळ विषय होता, की पेरू बागेला फोम लावल्यानंतर व्यवस्थापन आहे फळांच्या फुगवणीसाठी काय करावं लागेल त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत या व्हिडिओवर. ज्यावेळेस आपण फोम लावेन त्यावेळेस एकदम सुरुवातीला भरपूर पाणी देऊन घ्यायचं बागेला, म्हणजे असं चिंब ओलावा करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ह्युमिक द्यायचं सुरुवातीला आणि ह्युमिक दिल्यानंतर 2 दिवसांनी 04247 इंडिकेम कंपनीचं 04247 हा प्रोडक्ट येतो. तर तो ड्रीपमधून द्यायचा. त्याच्यामधून फॉस्फरसचं प्रमाण भेटन आणि पोटॅश सुद्धा बागेला भेटन आणि त्याच्याबरोबर फेरस असतो त्याच्यात. तो फेरस गेल्यामुळं जी फळांची शायनिंग आहे आणि जो पिवळटपणा मालाला पक्वतेत येणार आहे, तो पिवळटपणा तो फेरस येऊ देत नाही. त्यामुळं तो एक प्रोडक्ट ड्रीपमधून चालू ठेवायचा. समजा आठवड्यातून एकदा एकरी 3 किलोचा डोस त्याचा ठेवायचा. जर आपली फोमची संख्या 100पेक्षा जास्त असेल तर तो डोस 5 किलो पर एकर ठेवायचा. फक्त व्यवस्थित डायल्यूट करून 200 लिटर पाण्यामध्ये 5 किलो टाकून तो ड्रीपद्वारे द्यायचा असतो. त्याच्यानंतर 06020 हा एक ड्रीपमधून साधारणपणे 5 दिवसाच्या फरकानं एकरी 4-4 किलो प्रमाणामध्ये आपल्याला ड्रीपद्वारे सोडायचं आहे. त्याच्यानंतर आणखी असं 4-4 दिवसाच्या टप्प्यामध्ये आपल्याला रेग्युलरली बागेला काही ना काय गेलं पाहिजे. त्याच्यात मायक्रोन्यूट्रिएंट आपण साधारणपणे 15 दिवसातून एकदा द्यायचं आणि ग्रीन सीवीड त्याच्यानंतर सीवीड बेसमधले जे प्रोडक्ट आहेत, समजा बायोझाईम ड्रीप असेल तो सुद्धा देणं आवश्यक आहे. त्याच्यामुळं माल जो आहे तो घट्ट राहतो आणि शायनिंग क्वालिटी पानांची फळांची चकाकी टिकून राहते. त्याच्यानंतर आणखी आपल्याला 05234 हा एक प्रोडक्ट अधूनमधून देणं आवश्यक आहे. 052चं प्रमाण जास्त द्यायचं नाही, थोडंसं कमी प्रमाणामध्ये एकरी 4 किलो प्रमाणात 10 दिवसातून एकदा देणं आवश्यक आहे आणि नुसती खतच देत बसायचं नाही. तर त्याच्याबरोबर आपल्याला जे वापसा कंडिशनमध्ये पाणीसुद्धा आवश्यक आहे. ज्यावेळेस पाणी बागेला कमी पडतं तर अशा वेळेस काय होतं, एखाद्या वेळेस पाण्याच्या स्टार्वेशनमुळं जी पानातील अन्नद्रव्य आहे ती झाड रिटर्न घेतं आणि पिवळी पानं होऊन गळायला पानं चालू होतात. अशी कंडिशन उद्भवते. तर तशी कंडिशन न होण्यासाठी आपल्याला वापसा कंडिशनमध्ये पाणी द्यायचं. तर वापसा कंडिशनमध्ये कसं द्यायचं? आठवड्यातून 1 दिवस असा ठेवायचा की आपण 5-6 तास पाणी चालू ठेवायचं बागेला. 5-6 तास पाणी द्यायचं आणि मग रेग्युलरली 1-1.5 तास डेली चालू ठेवायचं. त्या पिकाच्या आणि आपल्या शेताच्या जे क्वालिटी आहे त्याच्यानुसार. समजा आपलं रान जर काळं असेल तर त्याला पाण्याची पाळी समजा 1 दिवस आड द्या. जर मुरमाड जमीन असेल तर त्याला फ्रिक्वेंट पाणी लागेल, दररोजची दररोज लागेल. पुन्हा जास्त पण लागेल. कारण मुरमाड जमिनीची जी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते ती थोडीशी कमी असते. तर तिला पाणी जास्त लागतं. तर अशा पद्धतीनं पाण्याचं आणि खताचं संतुलित व्यवस्थापन ठेवायचं. म्हणजे जेणेकरून आपल्याला जो मिळणारा माल आहे तो 300+ माल आपल्याला तोडायचा आहे. 300+ जर फळ आपलं बनलं
तरच त्या पेरू बागेतून तुम्हाला चांगला नफा भेटेल. अशा पद्धतीनं जे फोम लावल्यापासून माल हार्वेस्टिंग पर्यंतचं व्यवस्थापन आहे ते पेरू बागेमध्ये करून घ्यायचं आहे. धन्यवाद.